प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज संडे स्पेशलमध्ये आपण बघणार आहोत KFC स्टाईल चिकन. तर इथे मी असे ड्रमस्टिकचे लेग पीस आणलेले आहे, चिकनचे पीस. हे बघा, ड्रमस्टिक्स पीसेस हे बघा. आणि त्याला मी असे चिरा करून घेतलेत. आधी नव्हते याला चिरा, या सगळ्या मी घरी करून घेतल्या अशा प्रकारे. आता याला आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचे. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. 1 चमचा आले लसणाची पेस्ट, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, त्यानंतर 1 चमचा कसुरी मेथी, 1 चमचा मिऱ्याची पूड करून घेतली बारीक. आता इथे आले लसणाची पेस्ट, कसुरी मेथी ऑप्शनल आहे, पण कसुरी मेथीने फ्लेवर छान येतो चिकनला, म्हणून मी दरवेळेस कसुरी मेथी घेते. त्यानंतर पाव चमचा इटालियन सीझनिंग होतं माझ्याकडे, पाऊच एक अशा प्रकारचा पाऊच, तर तो सुद्धा मी घालणार आहे. अर्धा चमचा लिंबाचा रस, अर्धा लिंबाचा रस, आणि सोया सॉस, डार्क सोया सॉस 1 चमचा. एक चटपटा मसाला म्हणून एक पाकिट येतं बघा, पाऊच असतो, तर तो सुद्धा मी घालणार आहे, चटपटा मसाला. 1 चमचा चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स सुद्धा ऑप्शनल आहे. आणि टोमॅटो सॉस 1 चमचा. आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं. सर्व साहित्य मिक्स करून आणि मग लावूया आपण त्याला. लिंबाचा रस. आता हे सर्व हातानेच मिक्स करायचं आणि हातानेच लावायचं, म्हणजे सर्व पीसेसला व्यवस्थित लागतं. प्रत्येक पीसला व्यवस्थित लागलं पाहिजे. अशा ह्या चिरा केलेल्या आहेत, त्यामध्ये सुद्धा हाताने छान असं भरून घ्यायचं, चोळून घ्यायचं छान. आता मसाला लावून झाला आहे. आता हे छान आपल्याला 2 तास तरी, कमीत कमी 2 तास मुरवत ठेवायचं. चला, आता चिकन 2 तास मुरवत ठेवलं होतं, ते व्यवस्थित झाले. आता आपण बाकीची तयारी करूया. आता इथे मी आपली जेवणाची वाटी, याच्याने 1.5 वाटी मैदा घेतला आहे आणि अर्धी वाटी बेसन घेतलं आहे. तुम्ही बेसनाच्या ऐवजी कॉर्नफ्लोअर पण वापरू शकता. त्यानंतर 1.5 चमचा मॅगी मसाला घेतला आहे यात टाकण्यासाठी. थोडीशी हळद घालूया. लाल तिखट 1 चमचा. आता चिकनला आपण मीठ लावलेलं आहे, त्यामुळे इथे प्रमाणातच मीठ टाकायचं आहे आपल्याला या पिठामध्ये. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं. तेल तापायला ठेवलं मी एकीकडे, आणि 2 अंडी आपण फेटून घेणार आहोत. आता अंडी फेटून घेऊया.
थोडंसं मीठ घालते. आता आपल्याला एक एक पीस घेऊन असा एक पीस घेते आणि यामध्ये घोळवायचं. छान घोळवून घ्यायचा. आता हे पीठ असं झटकून घ्यायचं आणि अंड्यामध्ये असं डीप करून घ्यायचं. यासाठी तुम्ही पाण्याचा वापर जरी केला तरीही चालेल. 1 सेकंदभर पाण्यात ठेवून द्यायचं. आता पुन्हा आपल्याला कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्यायचं आणि मंद गॅसवरच तळायचं, म्हणजे आतपर्यंत छान शिजतं ते. हे बघा, अशा प्रकारे आता हे आपण तळायला घेऊया. तेल तापले. आता मी यात पीस सोडते. असंच आलटून पलटून घ्यायचं आणि मग छान छान फ्राय होतो मग तो. संध्याकाळी जर तुम्हाला करायचं असेल ना तर सकाळीच मॅरिनेट करून ठेवायचं, म्हणजे मग छान सॉफ्ट होतात. वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट. हे बघा, छान कुरकुरीत झालंय. आता काढून घेऊया आपण. झाऱ्यामध्ये तेल निथळत ठेवायचं आणि मग नंतर सर्व करायचं. हे बघा, अशा प्रकारे तळून झालाय, कुरकुरीत झालाय. आता मी अशा प्रकारे सर्व पीसेस तळून घेते. चला तर मग आपलं KFC स्टाईल फ्राईड चिकन तयार आहे. बघू शकता तुम्ही, अतिशय छान कुरकुरीत झालेलं आहे. या पद्धतीने करून बघा. मी तोडून पण दाखवते. बघा, एकदम सॉफ्ट झालेलं आहे. हे बघा, अतिशय सॉफ्ट झालेलं आहे. चवीलाही छान झालेलं आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.